राजकारणी स्वतःची भूक बघून जनतेला उपाशी ठेवतात असं जे म्हणतात तेच दृश्य आता दिसलंय बिहारमध्ये. AIMIMचे उमेदवार तौफिक आलम यांच्या नामांकनाच्या कार्यक्रमात जेवणाचा बागडा मांडला होता. आणि जेव्हा बिर्याणी सर्वांना वाटायला सुरुवात झाली तेव्हा समर्थकांमध्ये गोंधळ उडाला आणि काही लोक इतके लोभी झाले की बिर्याणीवर थेट झडप घातली. जोरजोरात हात हलवले आणि मध्यरात्रीची शांतता भंग झाली. कोणीतरी मारामारी केली आणि जेवणाचा जो भाग शिल्लक राहिला होता तो पण पसरला. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती झपाट्याने व्हायरल होतोय. लोक म्हणतायत राजकीय कार्यक्रमात असं चित्र दिसणं म्हणजे निंदनीय आणि जनावराचं लक्षण आहे. कार्यक्रमाचे आयोजन करताना सुरक्षा, मोकळेपणा आणि लोकसंवाद या सगळ्याची काळजी घ्यायला हवी होती. पण तेच दृश्य राजकारणाच्या काळ बदलाच्या कठीण वास्तवाचं उदाहरण ठरलंय. हे प्रकरण फक्त बिर्याणीचं नाही, ते म्हणजे राजकारणातील लोकांची अपेक्षा, त्यांचा त्रासदायक स्वभाव आणि व्यवस्थेतील त्रुटीची प्रतिज्ञा आहे. कार्यक्रमाच्या प्रचारासाठी जेवण देणं नैसर्गिक आहे, पण इतके वर्ष लोकांना उपाशी ठेवून आता हा प्रश्न निर्माण होतोय की राजकारणी स्वतःसाठी आहेत की लोकांसाठी.